किमान दुपारपर्यंत तरी आराम रविवारी होत नसतो. धावपळ तीच असते, उलट दुप्पट धावपळ असते. आपल्या सर्वांचा अनुभव आहे. आणि पहिल्या रविवारी तर जास्तीचीच गडबड असते, कारण पहिल्या रविवारी 10 वाजता होत. पण अशा धावपळीच्या जीवनामध्ये आपण कुठंतरी थांबलं पाहिजे, कुठंतरी विश्रांती घेतली पाहिजे. आणि विश्रांतीचं ठिकाण कुठलं? असं म्हणतात की सगळ्यात उत्तम विश्रांती आपल्या घरामध्ये असते. आपलं घर हे ज्या काही कल्पना आहेत, या स्वर्गीय कल्पना करतात माणसं. स्वर्ग सुखाची, हा स्वर्ग दुसरीकडे नाही बंधूंनी. हा स्वर्ग आपल्या घरामध्येच. स्वर्ग म्हणजे काय? मानवी जीवनानं, मानवी मनानं ज्या काही कल्पना केलेल्या आहेत, एक असं जग पाहिलेलं आहे की ज्या जगामध्ये अतिशय सुख असेल, आनंद असेल, विश्रांती असेल, जिथे आल्हाददायक असेल, प्रसन्नता असेल, कुठली धावपळ नसेल, जे काही आपल्या इच्छा आहेत त्या इच्छा आपल्याला सहज पूर्ण होते, जे काही लागतं आपल्याला सहज उपलब्ध. आणि मला वाटतं की या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये आपल्याला प्राप्त. आपलं घर हे कुठल्याही काल्पनिक स्वर्गाच्या पेक्षा कितीतरी उत्तम असं ठिकाण असतं की जिथं आपल्याला सुख, आनंद, प्रसन्नता, विश्रांती, मौन, अभ्यास, ध्यान, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील, आपल्याला जे काही वस्त्र लागतात ते वस्त्र, आपल्याला जे काही भोजन लागतं ते भोजन, आणि हे कोण करतं? हे सगळे आपण करतो. ज्या घरामध्ये आपण राहतो हे लोक एकमेकासाठी करतात. आणि म्हणून बुद्ध धम्मानं जे स्वप्न पाहिलेलं, हे स्वप्न सुखावतीचं स्वप्न. आणि बुद्ध धम्म हे अतिशय विशाल आणि भव्य दिव्यचे स्वप्न पाहतो. ज्या काही पूर्वोत्तर देश आहेत त्या देशामध्ये महायान संप्रदायाच्या लोकांनी जे स्वप्न पाहिले, स्वप्न लिहिलेले आहेत, स्वप्न वत भूमी जी आपल्याला त्यांनी कल्पना केलेली आहे ती म्हणजे सुखावतीची. त्याला शुद्ध भूमी म्हणतात. आणि शुद्ध भूमी कशा प्रकारच्या? तर असं म्हणतात की ती आनंद भूमी आहे. अशी एक जागा की जिथे कुठलंही दुःख नाही, वेदना नाही, दैन्य नाही, वियोग नाही, परिशोक नाही, कुठलीच हानी नाही, जिथं वृद्धत्व नाही म्हणजे म्हातारपण नाही, जिथं आजारपण नाही, जिथं मृत्यू नाही, आणि जिथं केवळ परिपूर्ण शांती वाहते, तिथं संघर्ष नाही, ताणतणाव नाही, जिथं एखादी आपली इच्छा जर आपण व्यक्त केली तर ताबडतोब पूर्ण होते, सहज पूर्ण होते, जिथं तंटे नाहीत, वादविवाद नाहीत, संघर्ष नाही, युद्ध नाही, कलह नाही, कुठला गैरसमज नाही, आणि असं परिपूर्ण जग, हे बुद्ध धम्माच्या अनेक लोकांनी स्वप्न पाहिले. जिथं स्त्री पुरुष भेद सुद्धा, अगदी समतेचं वातावरण. आणि म्हणून तिथे कुणाला काम करावं लागत नाही, कारण प्रत्येक जण आपापलं काम करतो. माझ्यासाठी दुसऱ्याने काम करावं, दुसऱ्यासाठी तिसऱ्याने काम करावं असं नव्हे, तर एकमेक, जसं आपण शिबिरामध्ये पाहतो, एकमेकांचं आपण काम करतो आणि सगळेजण असं वाटतं की हे मी काय करत नाही, हे सगळे मला पुरवत आहे.
हे असं हे बुद्धाचं शुद्ध भूमी सुखावतीचं स्वप्न. आणि असं म्हणतात की मग हे सगळे लोक सुखावतीचे. मी आता जे सगळं वर्णन केलं ते मग ते काय करतात? ते सगळं करत असताना समोर अतिशय मोठ्या उंच ठिकाणी बुद्धाची मूर्ती आहे, बुद्धाचं अस्तित्व. बुद्धाला फूल आणि सुगंध आणि गंध हे सगळं अर्पण करतात आणि बुद्धाचा उपदेश ऐकतात. बुद्धाच्या धम्मामध्ये ते आपलं संपूर्ण जीवन समर्पित. बुद्ध अतिशय कमल पुष्पावर बसलेले आहेत आणि त्या शुद्ध भूमीतले सुखावंतीमध्ये अतिशय मोठ्या एका सुखाच्या अवस्थेत. आता मी हे का सांगत? हे सांगण्याचं कारण म्हणजे हे जे सुखावती आहे, शुद्ध भूमी आहे, ती चीनच्या पौराणिक कथामध्ये आली. सुखावतीची संकल्पना जरी महायान आणि पुढे जपानचे आणि सुखावती, अमिताभ बुद्ध या संकल्पना जशा विकसित झाल्या, मूळ कथा त्याची कुठल्या? या मूळ कथेची सुरुवात चीनी पौराणिक कथामध्ये. आता ही चीनी पौराणिक कथा काय सांगते? असं म्हणतात की पश्चिम दिशेमध्ये, चीन पूर्व दिशेच आहे, पश्चिम दिशेमध्ये असा एक स्वर्ग आहे की जे म्हणजे पश्चिम स्वर्गामध्ये असा एक स्वर्ग आहे की जिथे सर्वत्र सुख शांती आहे. तेथील सर्व वस्तू सोन्या रुपयाच्या मौल्यवान जड जवाहरांनी सुशोभित केलेले आहेत. तिथले पाणी निर्झर आणि स्वच्छ आणि शुद्ध आहे आणि ते पाणी सोनेरी वाळू वरून वाहत राहत. त्या तलावामध्ये सर्वत्र कमळाची पुष्प आहेत आणि आजूबाजूच्या वाटा आल्हाददायक आहेत. तेथे कर्णमधुर संगीत नेहमीच ऐकू येतं आणि दिवसातून या वृक्षांच्या मधून 3दा फुलांचा वर्षाव. तेथे जन्मलेले प्राणी सुखी आणि आपल्या सगळ्या सुखासह वस्त्रासह तिथे राहत असलेल्या अगणित बुद्धाच्या पुढे काय करतात? आदरांजली वाहतात. बंधू आणि भगिनी, हा पश्चिमेचा स्वर्ग कुठला? चीनची पौराणिक कथा आहे. जपान आणि जे महायानी संप्रदायाचे लोक आहेत त्यांनी सुखावती आणि शुद्ध भूमीची संकल्पना केली, स्वप्न पाहिलं. ते बुद्ध धर्माचं स्वप्न आहे. पण या चीनच्या लोकांनी जे पौराणिक कथा रचलेली आहे, पश्चिमचा स्वर्ग कुठला आहे? आणि असं म्हणतात की मग काय झालं? या चीनच्या देशामध्ये हॅन नावाच्या वंशातील मेंगटी नावाचा राजा राज्य करत होता. या सगळ्या कथा आपण मी बघत आहोत आपण इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये. कारण मागच्या वेळेस आपण मिलिंद पाहिला, मिलिंद आणि नागसेन हे इसवी सनाच्या अगोदरच्या पहिल्या शतकामध्ये, इसवी सन पहिल्या शतकात होता. आता आपण इसवी सनानंतरचा टप्पा बघतो. आणि मग हे जे स्वप्न आहे, हे स्वप्न आता आपण जे पाहिलं सुखावती, शुद्ध भूमी किंवा पौराणिक कथेमध्ये पश्चिम स्वर्गाची संकल्पना केलेली आहे. तर असा हा चीन मधला हॅन वंशातील मेंगटी या चीनी सम्राटाने एक स्वप्न पाहिलं. काय स्वप्न पाहिलं? स्वप्न अतिशय महत्वाचे आहेत, मी नंतर त्याचं विश्लेषण करेन. या सम्राटाला तो राजा झाल्यापासून 7व्या वर्षी स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? एक सुवर्ण कांतीचा मनुष्य उडत उडत पश्चिम दिशाहून आलेला आहे आणि तो राजवाड्यामध्ये त्या उपस्थित झाला. तिथं आला तो आणि तो जो पश्चिमेकडून माणूस उडत उडत आलेला होता मनुष्य, त्याच्या पाठीमाग मानेपासून तर अगदी त्याच्या सभोवताली त्याच्या डोक्याच्या आजूबाजूला प्रकाश प्रकटलेला होता. ज्या पद्धतीनं सूर्याची किरणे अतिशय प्रकाशमान असतात, अशा प्रकारचा त्या मनुष्याच्या पाठीमागून मानेच्या वरच्या भागामध्ये डोक्यात सूर्याच्या किरणाप्रमाणे प्रकाश मान होत होता.
आणि मग जाग आली राजाला, मिंगटीला, जो नावाचा राजा आहे मिंगटी, त्याला जाग आली. आणि मग स्वप्नाचा अर्थ काय? आणि मग असं म्हणतात की या स्वप्नाचा अर्थ काय या दरबारात लोकांना विचारतात. तेव्हा फुई नावाच्या माणसाला, दरबारात त्यांचा जो काही सल्लागार असेल, त्या काळात प्रमुख माणूस असेल, त्यांनी सांगितलं, फु ई नावाचा, त्यांनी म्हटलं, महाराज, पश्चिम स्वर्गाचं आपण जे स्वप्न पाहिलेलं आहे, आणि तो कोण आहे असं म्हणतात. आणि मग जेव्हा आपल्या या राज्यावर, या चीनच्या साम्राज्यावर चौ वंशाचे राज्य होते, त्या काळामध्ये पश्चिम देशामध्ये एक बुद्ध नावाचा व्यक्ती, बुद्ध नावाचा एक महामानव होऊन गेलेला आहे. आणि तोच महामानव पश्चिमेच्या स्वर्गातला महापुरुष आहे, जो तुमच्या स्वप्नामध्ये आले. चायनीज पुराण कथा, त्याच्यानंतर त्या चायनीज पुराण कथावरून जे काही स्वप्न पडलं होतं मिंगटी या राजाला, आणि हा मग पश्चिमेकडून आलेला कोण आहे, तर चौ वंशाचे जे काही त्यावेळेस राजा होते, त्यांच्या काळामध्ये पश्चिमेमध्ये बुद्ध नावाचा महापुरुष झाला, जो तुम्हाला स्वप्नाच्या रूपाने, आणि असं म्हणतात, मग या मिंगटी तेव्हापासून त्याला भेद कशाचं लागला, त्याला एकच ध्यास लागला की मी जे स्वप्न पाहिलं आणि या पुराण कथामध्ये जे काही मी वाचलेलं आहे, त्या भूमीला मी पाहिलं, त्या भूमीचं दर्शन झालं पाहिजे. पण मी राज्य सोडून कसं जाऊ शकतो, राज्य सोडून मी कसं जाऊ शकतो. आणि मग त्यांनी असं म्हणतात की त्याने जनरल साई इन सोबत, जनरल साई इन त्याच्यासोबत चीन चिंग, वँग सॅंग आणि इतर 18 विद्वानांना कोण हा बुद्ध आहे, त्यांची शिकवण काय आहे, आणि म्हणून पश्चिमेला पाठवलं. आणि तो पश्चिम देश म्हणजे जम्बूद्वीप. आता मग इकडं काय झालं, आता हे आपण चीनचा भाग पाहिला. इकडे काय झालं, इकडं असं म्हणतात की मध्य भारतामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार. आता अजून एक गोष्ट असं म्हणतात की चीनमध्ये बुद्ध धम्माचा शिरकाव कधी झाला. चीनमध्ये आता आपण पाहतो की सम्राट अशोक, त्याच्यानंतर मिलिंद राजा, त्याच्यानंतर हर्षवर्धन, आणि त्याच्यानंतर कनिष्क. कनिष्क अगोदरचा, हर्षवर्धन नंतर. म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक असेल, राजा मिलिंद असेल, राजा कनिष्क असेल, किंवा राजा हर्षवर्धन असेल, या सगळ्या बौद्ध राजांनी मध्य आशियामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. आणि कनिष्क आणि हर्षवर्धन येऊपर्यंत हे चीनचे जे काही, चीनच्या वाटेवरचे जे काही देश आहेत, अशा 15 देशापर्यंत बुद्ध धम्माची वाटचाल झाली. आणि मग असं म्हणतात की चीनचा एक राजा फॉन नावाच्या राजाचा मंत्री, त्याने एकदा कन्फ्युशियस कोण आहे, कन्फ्युशियस जसा भारतामध्ये बुद्ध झाले, तसे चीनमध्ये कन्फ्युशियस झाले. आणि त्याच काळामध्ये ग्रीकमध्ये सॉक्रेटिस झाले. म्हणजे हा जर आपण 5वं आणि 6वं शतक इसवी सनाच्या पूर्वीचं पाहिलं, म्हणजे सॉक्रेटिसचा जन्म जर आपण पाहिला, तर तो बुद्धाचा परिनिर्वाण झालं 463 मध्ये, आणि 469 मध्ये कन्फ्युशियसचा जन्म झाला. 63 आणि
69 हा जर आपण भाग पाहिला, म्हणजे 69 अगोदर आहे, 63 नंतर होत. इसवी सनाच्या पूर्वी अशा आकडे होतात. आणि म्हणून हा जो काळ आहे इसवी सनाच्या पूर्वीचा 6वा आणि 5वा शतक, याच्यामध्ये 3 असे महाविद्वान झाले की ज्यांनी ग्रीकला दिशा दाखवली, सॉक्रेटिसच्या एका महामानवानं. भारतानं जम्बूद्वीप आणि संपूर्ण आशिया खंडामध्ये अतिशय मोठी एक दिशा दाखवली आणि चीनमध्ये कन्फ्युशन झालं. तर असं म्हणतात, आपण जे चर्चा करत होतो की चीनचा जो फॉन नावाचा राजा होता त्यांनी मंत्र्याला विचारलं, त्या मंत्र्यानं कन्फ्युशियसला एकदा विचारलं की जगात कन्फ्युशियस चीनचा अतिशय मोठा विद्वान आहे, त्याला विचारलं काय की या जगामध्ये सर्वात सुज्ञ माणूस कोण आहे. असं म्हणतात कन्फ्युशियसनं एका क्षणाचाही वेळ घेतला, एका क्षणाचा विलंब केला नाही आणि म्हटलं की पश्चिमेच्या देशात राहणारा एक स्वर्गीय तत्वज्ञानी माणसाबद्दल मी ऐकलेलं. कन्फ्युशियसने काय उत्तर दिलं की मी पश्चिम देशामध्ये राहत असलेल्या एका स्वर्गीय तत्वज्ञानी माणसाबद्दल ऐकलेलं आहे. आणि म्हणून पौराणिक कथा, कन्फ्युशियसच्या मुखातून आलेले शब्द, या सगळ्याचा असा परिणाम झाला की चीनच्या लोकांना बुद्धाबद्दल, जम्बूद्वीपाबद्दल अतिशय मोठं उत्सुकता आणि श्रद्धा आणि आदरभाव निर्माण, अशा या कथा आहेत. आता पुढे जाऊ. पुढे काही गोष्टी मी 3-4 पुस्तकं रेफर करत आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं ते बघावं लागेल. आता मग आता हे चीनचं पाहिलं, आता भारतामध्ये आपण पाहूया. असं म्हणतात मध्य भारतामध्ये कश्यप मातंगा नावाचा अतिशय मोठा भिक्षू. अधिकृतपणे आपण जसं पाहिलं की अशोक आहे, नंतर मिलिंद आहे, कनिष्क आहे, हर्षवर्धन आहे, या काळामध्ये सगळ्या मध्य आशिया आणि पूर्व आशिया सगळ्या देशामध्ये आणि पश्चिम आशियापर्यंत लोकांचा प्रचार चालू होता. भिक्षू लोक इकडे तिकडे प्रचारासाठी जात होते. पण पहिल्यांदा चीनमध्ये अधिकृतरित्या बुद्ध धर्माचं जे रोपण केलेलं आहे ते कश्यप मातंगाने केलेलं आहे. आणि त्यांच्या सोबतचे सहकारी, ज्यांना धर्मरत्न म्हटलं जातं किंवा धर्मरक्ष म्हटलं, या 2 नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून हा जो सगळा प्रवास आहे, आपण जर तो सगळा पाहिला, त्या काळातला प्रवास, चीन जे चीन प्रवासी आहेत, 3 चीन प्रवासी, चिनी प्रवासी, 3 चिनी प्रवासी, या पुस्तकामध्ये तो नकाशा दाखवलेला त्या काळात. तर आपण जर पाहिला ना तो, तर भारतामध्ये आणि चीनमध्ये अतिशय मोठा जो हिमालय आहे, त्या हिमालयाला पार करून इकडून तिकडं जाणं आणि तिकडून इकडे येणं, हे अतिशय म्हणतात की जोखमीचं काम. स्वतःहून आत्मघात करणं, स्वतःहून मृत्यूला कवटाळणं आहे, परंतु आत्मघात करण्यासाठी लोक तयार, मृत्यूला कवटाळण्यासाठी तयार झाले का? कारण आम्हाला पश्चिमच्या स्वर्गाच्या त्या महामानवाला भेटायचं आहे, त्याच्या भूमीचं आम्हाला दर्शन घ्यायचं. आणि बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आत्ता हिताय, देव मनुष्यान, हा व्रत घेतलेला भिक्षू संघ त्या काळातला, तो हिमालयाला ओलांडून जाण्यासाठी तयार झाला, मृत्यूला कवटाळण्यासाठी तयार झाला, आत्मघात. कारण हे इतके मोठे अतिशय, आपण जेव्हा ह्युएन संघ आणि फाई यांचे आपण जेव्हा चरित्र वाचतो, हे अतिशय मोठं कठीण आहे. कारण असं म्हणतात, जेव्हा आपण ह्युएन संघ एखादा पॅराग्राफ जरी वाचला तरी आपल्याला अंगावर शहारे येतात. काय म्हणतात? ह्युएन संघ काय म्हणतो बघा, हिमालय एका बाजूला भारत आहे, दुसऱ्या बाजूला चीन आहे, आणि चीन वरून
भारतामध्ये येणारा जम्बूद्वीप येणारा ह्युएन काय म्हणतो, चेंग किंवा शकाच्या 3ऱ्या वर्षाच्या 4थ्या महिन्यात म्हणजे इसवी सन 630 मध्ये धैर्याने संकटांना आणि अडथळ्यांना तोंड गुप्तपणे मी भारताचा रस्ता धरला. मोठमोठी वाळवंटे पार केली. सुळक्यासारखे पर्वत उंच उंच पर्वत जे बर्फाच्छादित आहेत, ते सुळक्यासारखे उंच पर्वत मी चढून गेलो. लोहद्वाराच्या निमुळत्या मार्गातून मी कसा बसा बाहेर पडलो. निमुळते मार्ग, सुळके पर्वत आपण ज्याला म्हणतो, जिथं चढण्यासाठी अतिशय मोठं होतं, आणि तप्त समुद्राच्या प्रचंड लाटा जवळून गेलो. तो बर्फ असं म्हणतात, ज्यावेळेस सूर्य उगवायचा आणि सूर्य दिवसा ज्यावेळेस यांचा प्रवास चालू व्हायचा, तर सूर्याची जी प्रखर किरणे जे बर्फाच्या लादीवर पडतात, ते सूर्याची किरण आणि ती उष्णता, असं वाटायचं की आता आमचा मृत्यू होतो. ह्युएन वर्णन करतो की मी त्या प्रवासामध्ये असंख्य असे हाडाचे सापळे पाहिले की जे मनुष्य मात्राचे हाड त्या बर्फाच्या त्या सगळ्या पर्वत रांगामध्ये मला. बंधू आणि भगिनींनो, हे सर्व का लोक झटत आहेत? स्वतःचा मृत्यू दिसत आहे समोर, तरी लोक पश्चिम दिशाला येत आहेत आणि पश्चिम दिशेचे लोक हा बुद्धाचा बहुजन हिताचा संदेश ओलांडून जात आहेत. हे अतिशय मोठं आपल्याला बघतात. हे अतिशय मोठं मर्म या लोकांमध्ये. आणि मग अशा पद्धतीनं भारतातून चीनमध्ये पहिल्यांदा अधिकृतरित्या बौद्ध धर्माचं रोहन करण्याचं काम, अधिष्ठित करण्याचं काम काश्यप मातंगाने केलं. इसवी सनानंतर पहिल्या शतकामध्ये 68व्या वर्षी, 67-68 असं म्हणतात. आता मग असं म्हणतात की काश्यपानं मग प्रचार करता करता कुठून सुरुवात केली? मग भारतातून ज्यावेळेस तो निघाला, तर पहिल्यांदा आपण ज्यावेळेस भारत सोडतो, तर मग कपिसा प्रांत, नंतर बामियान, नंतर बॅक्ट्रिया, सेग्दियाना, ज्याला समरकंद म्हटलं जातं आजच्या काळात, खशगर, तुर्फान, कूच, खरसराह, लुलान, तुन हुआंग, मुरान, चर्चन, नीर, खोतान आणि यारकंद, हे 15 राष्ट्र त्या काळामध्ये बौद्ध होते पहिल्या शतकात. आणि तिकडून मग हे सगळे कोण निघालेले आहेत? मी आता जे नावं घेतले 15 तज्ञ लोक आहेत आणि त्यांच्या सोबतचे 2 विद्वान मी आताचे नाव घेतले. आणि मग यांची भेट कुठं होते? त्यांची भेट होते खोतानमध्ये. तुम्ही जर नकाशा पाहिला तर तो अतिशय म्हणजे ज्याला चीनच्या जवळपास आपण म्हणू, चीनचाच भाग आहे तो, तिथं त्यांची भेट झाली. आणि मग आपल्या लक्षात की असा हा आशिया खंडामध्ये फैललेला देश, बुद्धाचा धर्म, या ज्याला आपण पश्चिम आशिया म्हणतोय, उत्तर आशिया म्हणतो, हा सगळा प्रदेश बौद्धमय झाला होता. कुठपर्यंत? 10व्या शतकापर्यंत तो बौद्ध. ही अतिशय महत्वाची गोष्ट. पण इस्लामचं आक्रमण झालं. त्याच्यामध्ये काबूल पण आहे. काबूल नाव घेतलं ना, कारण बामियांच्या अगोदर काबूल पण आहे त्याच्यात. हे सगळे राष्ट्र बौद्ध झाले होते. रशियापर्यंतच्या आपण जेव्हा भाग पाहतो, ताशकंद आहे, हे जे समरकंद आपण ज्याला म्हणतो, समरकंद हे ताशकंद जवळ आहे. ताशकंद म्हणजे जिथं आपले लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला, ते समरकंद त्याच्या जवळच आहे. असा हा सगळा 15 देशांचा हा बौद्ध पट्टा आपण पाहतो. पण 10व्या शतकापर्यंत, 11व्या शतकापर्यंत हे सगळे बौद्ध राष्ट्र आक्रमणकर्त्यांनी, आता जसं आपण पाहतो, कुणाचं काही चालत नाही. अमेरिका हातबल झाला, अमेरिका बाहेर पडला आणि
लोक हतबल आहेत. गोळी पुढं काही चालत नाही असं. मग तसंच झालं. तलवारी पुढं कुणाचं चाललं नाही. जगायचं असेल तर आमच्यासारखं जगा, नाहीतर तुम्हाला आम्ही शिरच्छेद अशा प्रकारचं. आणि मग हा सगळा बौद्ध राष्ट्र पुढं काय झालं आपल्याला माहित आहे, इस्लामीकरण झालं. मग आता या लोकांची भेट झाली कुठे? खोतांमध्ये भेट. आता आपण पुढे जाऊया. जनरल साई इन सोबत जे काही चिंग आणि बॅत्सॅंग हे दोन आणि त्यांचे 18 जे सगळे लोक होते त्यांची, आणि आपला जो मातंग काश्यप आहे त्याचं चायनीज नाव आहे किया एन मोतान. किया एन मोतान हे काश्यप मातंगाचं चायनीज नाव, आणि धर्मरक्ष याचं नाव च्युफालान. च्युफालान अशा या दोन लोकांची भेट खोतांमध्ये झाली आणि मध्य आशियातील. पुढे असं म्हणतात की मग या दोघांनी भारतातून जवळ बुद्धाच्या मूर्त्या घेऊन गेले होते आणि जवळपास 60 लाखापेक्षा जास्त शब्द असलेले ग्रंथ घेऊन चालले. आणि मग त्यांचं स्वागत करण्यात. हे काही भारतामध्ये गेले नाहीत. जनरल आणि त्यांचे जे दोन विद्वान मित्र होते चिंग आणि युत्सेंग हे भारतामध्ये गेले नाहीत, तर खोतांपासून हे दोन ग्रस्त भेटले भिक्षू आणि मग पुन्हा ते चीनमध्ये. आता मग काय झालं, इसवी सनाच्या 67व्या साली बुद्ध मूर्त्या, बौद्ध ग्रंथ आणि हे बौद्ध भिक्षू पांढऱ्या घोड्यावरून चीनमध्ये गेले. जाताना पांढऱ्या घोड्यावरून गेले होते आणि म्हणून या पांढऱ्या घोड्याला श्वेत अश्व नावाचं असं म्हणतात. त्यांची मग राहण्याची व्यवस्था केली त्या एका कुटीमध्ये, आणि त्या सम्राटाने होलू या ठिकाणी, होलू त्या प्रांत त्या विहारामध्ये त्यांची व्यवस्था केली. आणि 1 वर्षानंतर योलांग शहराच्या पश्चिमेकडच्या त्या ह्याच्यामध्ये श्वेत अश्व नावाचा विहार बांधला आणि तिथे काश्यप मातंग आणि धर्मरक्ष किंवा धम्मरत्न त्यांचं तिथं निवासस्थान त्यांनी कायमचं केलं. आणि असं म्हणतात की त्या योलंग विहारामध्ये, कुठलं विहार आहे ते, लू यांग हेनान हा जो तो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांचं राहण्याचं ठिकाण झालं. आणि काश्यप मातंगाचं आपण जे काही नाव म्हणतो, जिया शेमुतेंग नावाचं त्याचं नाव झालं. कधी कधी त्याला जू मेमोतेंग असं असं सुद्धा म्हटलं जातं. हे असं सगळ्या वेगवेगळ्या अर्थानं त्यांचं तिथं सुरू झालं. आता मग या राजाने काय केलं, या राजाने चीनच्या तिथं अतिशय मोठा विहार बांधला. तो विहार आज पण आहे. चीन मधलं अधिकृत पहिलं जे बुद्ध विहार आहे ते लुआंग हेनान इथं आहे आणि त्याचं नाव आहे श्वेत अश्व विहार. म्हणजे पांढऱ्या घोड्यावर हे जे दोघं आले होते त्यांच्या आठवणीमध्ये दोन विहाराच्या समोर 2 अश्व आहेत आणि त्यांच्या पाठीमाग 2 सिंहाचे प्रतीक मूर्त्या लावतात. असा सगळा इतिहास आहे. आता मग या दोघांनी काही, त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर त्या विहारामध्ये या दोघांनी 42 सूत्रांचं निर्मिती केली. 42 सूत्र चीनच्या अतिशय मोठे प्रसिद्ध आहे. आता हे 42 सूत्र म्हणजे काय, तर हे 42 सूत्र म्हणजे बुद्धाच्या जन्मापासून तर इसवी सनाच्या अगोदर, इसवी सन पूर्व 1ल्या शतकापर्यंत बुद्ध धम्माचं सगळं चरित्र आहे, त्यांचं धम्म शिकवण आहे आणि इतिहास आहे. हे अतिशय मोठं आहे. आणि म्हणून या दोघांनी खऱ्या अर्थानं या 42 सूत्रांची निर्मिती केली. खर तर आपण जर पाहिलं तर खरं तर त्यांनी 5 ग्रंथ लिहिलेले होते. धर्मरक्ष यांनी 5 ग्रंथ लिहिले, म्हणजे हे 67 ला पोहोचले तिथे. आणि एका वर्षामध्ये असं म्हणतात की
कश्यप मातंगाचं निधन झालं. पण 42 सूत्रांची रचना करून बुद्ध चरित्र काय, बुद्धाचं सगळं साहित्य म्हणजे त्रिपिटक असेल, म्हणजे सुत्तपिटक असेल, विनय पिटक असेल, याची अतिशय सविस्तर मांडणी त्यांनी केली. संस्कृत मधून किंवा पाली मधून चायनी भाषामध्ये भाषांतर केले. असा अतिशय मोठा विस्तीर्ण बुद्ध धर्माचा इतिहास इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत काश्यप मातंगाने. आणि मग 67 आणि 68 ला लगेच त्यांचं 68 ला निधन झालं काश्यप मातंगाचं. पुढचं जे कार्य आहे ते कार्य मग धर्मरक्षक किंवा धर्मरत्न झू फलान त्यांचं नाव, चायनीज नाव झू फलान. पुढचे 68, 69, 70, 73 पर्यंत यांनी पुन्हा त्या 42 सूत्रामध्ये सुधारणा केली आणि बुद्ध धम्म अधिकृतपणे चीनमध्ये. आणि मग असं म्हणतात 68 ते 70 या 3-4 वर्षामध्ये 5 ग्रंथ जे निर्माण झाले ते 5 ग्रंथ म्हणजे बुद्ध चरित्र सुत्त, ज्याच्यामध्ये 5 अध्याय आहेत. दुसरं पुस्तक आहे दशभूती क्लेश खम्मिक सुत्त, दशभूमी क्लेश खम्मिक सुत्त, ज्याच्यामध्ये 4 अध्याय. तिसरं पुस्तक धर्म सुभद्र कोश सूत्र, ज्याच्यामध्ये 3 अध्याय आहेत. चौथं पुस्तक जातक, ज्याच्यामध्ये 2 अध्याय. आणि 5वं पुस्तक 1260 ग्रंथाचा गाथांचा शील, या ग्रंथावरील विषय, 2 अध्याय. असे अतिशय मोठे अमूल्य 5 ग्रंथ याच्यामध्ये निर्माण केले. आणि असं म्हणतात की चीनला जाण्याच्या अगोदर धर्मरक्षकांनी उज्जैनच्या राजाने तयार केलेल्या चंदनाच्या बुद्धाचं रूप करून घेतलं होतं आणि चिनी लोकांमध्ये ते. म्हणजे चीनमध्ये पहिली आपण ज्या बुद्ध मूर्ती पाहतो हे कुठून गेलेली आहे, उज्जैनी मधून चंदनाची मूर्ती गेलेली आहे. आणि पुढे मग त्याचं रूपांतर आपण पाहतो चीन मध्ये. सगळ्यात जास्तीत जास्त बुद्धाच्या मूर्त्या उंच आपण जर पाहिल्या मोठ्या मोठ्या पर्वतामध्ये कोरलेल्या आहेत. मोठ्या मोठ्या आपण कंबोडियाच्या आपण जर ते मोठे मोठे पर्वतरांगा पाहिल्या तर त्याच्यामध्ये बुद्धाच्या मोठ्या मोठ्या विशाल काय मूर्ती आहे. बुद्धामध्ये सर्वात उंच चीनमध्ये सगळ्यात बुद्धाची उंच मूर्ती आपण चीनमध्ये पाहतो. तर अशा पद्धतीनं मग बुद्धाचे वंदन करण्याची, पूजा करण्याची अशी अतिशय मोठी तिथे प्रथा सुरू झाली. आता तसं पाहिलं तर आतापर्यंत काश्यप मातंगाबद्दल कुणाला माहिती, अगदी असलं तरी त्रोटक माहिती. अनेक मोठे मोठे विद्वान झाले, भिक्षू झाले, आचार्य झाले, पण काश्यप मातंगाबद्दल इतिहासामध्ये कुठंच नोंद नाही. अतिशय दुर्लक्षित झालेले व्यक्तिमत्व की ज्याने बुद्ध धम्म अधिकृतपणे बुद्ध चीनमध्ये नेला, बुद्धाची शिकवण घेऊन गेली आणि त्याच्या आगमनामुळं श्वेत नावाचा जो काही बुद्ध विहार आहे ज्यांच्यामुळे निर्माण झाले आणि पुढे चीनची जी काही बुद्ध धर्माची वाटचाल सुरू झाली, 42 सूत्रांचं जे काय अतिशय मोठं त्यांनी शिकवण दिली, हा सगळा महत्वाचा भाग कश्यप मातंगाचा आहे, धर्मरक्षकाचा. आता मग हा जो काश्यप मातंगा हा लहानपणापासून तल्लख बुद्धीचे असं होतं, असं म्हणतात. अतिशय चांगला अभ्यासू आणि लहानपणापासून एक विशिष्ट छंद आणि चिंतनामध्ये घालणारा बुद्धिमान मुलगा. मोठे मोठे लहानपणी त्यांनी ग्रंथ वाचले. मोठं झाल्यानंतर त्याला वाटलं की आता मी केवळ वाचन करून चालत नाही, मला तर मला हे लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. आणि मग मध्य भारतामध्ये जन्म झाल्यानंतर तो पश्चिम भारतामध्ये प्रचारासाठी गेला. आता आपण जे नावं घेतले सगळे त्या पश्चिम आशियामधले किंवा पश्चिम भारताचा तो भाग आहे, पश्चिम देशाचा. आणि असं म्हणतात की मग तिथं एका छोट्या राष्ट्रामध्ये त्याचं आगमन झाल्यानंतर तिथल्या लोकांना त्यांनी एक सुत्त सांगितलं. ते सुत्त अतिशय महत्वाचं आहे, विचार करा. म्हणजे आज आपण जे महायान ग्रंथाचे जे पुस्तकं म्हणतो आणि आपला
बौद्ध समाज महायानाला, वज्रयानाला तो म्हणतात की तो बुद्ध धर्माचा भाग नाही. तो अ, वेगळ्या प्रभावांचा आहे, ब्राह्मणी प्रभाव त्या धर्माला आहे किंवा मग विकृत धर्म आहेत. अशा पद्धतीनं महायान आणि वज्रयान पंथावर आपल्या लोकांनी बरीचशी टीका केली. पण बाबासाहेबांचा आपण जर ग्रंथ पाहिले बुद्ध आणि धम्म, तर त्याच्यामध्ये थेरवादाचा आधार, महायान ग्रंथाचा आधार, मिलिंद प्रश्नाचा आधार, वज्रयान ओम मनी पद्मे ओम असे बाकीचे जे काही शिकवणी आहेत. असं म्हणतात की बाबासाहेबांना ज्या दिल्लीच्या घरामध्ये बाबासाहेब राहतो, तर बाबासाहेब माळ जपायचे असं म्हणतात. ते सगळे ग्रंथामध्ये संदर्भ आहे. आपण जर बाबा बळवंत वराळेचं पुस्तक वाचलं, तर बाबासाहेब ज्यावेळेस त्या दिल्लीच्या घरामध्ये राहायचे आणि दिल्लीमध्ये एक गार्डन होतं, त्या गार्डन मध्ये जाऊन ध्यानाला बसायचे, माळाचा जप करायचे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जरी आपण वाचल्या तरी आपल्याला प्रश्न निर्माण होतात की बाबासाहेब ध्यान करायचे का, बाबासाहेब वज्रयानाला मानायचे का, बाबासाहेब महायानाला मानायचे का. हे असे प्रश्न ज्यांना बौद्ध धर्माचं अबकड माहित नाही. हे वाक्य कुणाचं आहे माहित आहे का? हे वाक्य भदंत आनंद कौशल्य यांचं आहे कि जिनको बौद्ध धर्म का एबीसीडी मालूम नहीं, वो विचारते हैं, वो पूछते हैं, क्या पूछते हैं कि महायान क्या है, वज्रयान क्या है और हीनयान क्या है. हा कोण बोलतो? हा पंडित माणूस सांगतो आपल्या लोकांना की हे वेगळे नाहीत, हा एकच आहे. बनते संघर्षित असं म्हणतात की हीनयान, महायान आणि वज्रयान या बौद्ध धर्माच्या विकसित अवस्था आहे. हे आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. या निमित्तानं जे काही श्रोता वर्ग असतो आणि जे काही ऐकत आहोत, हे बुद्ध धर्माचे विकसित टप्पे आहेत. बाबासाहेबांनी इमर्सनचं एक वाक्य सांगितलेलं आहे. हे जर आपण विसरलो, बाबासाहेब म्हणतात, मला वाटतं तो याच्यामधलाच तो संदर्भ आहे, अनिलेशन ऑफ कास्ट मध्ये. बाबासाहेब म्हणतात की इमर्सनचं वाक्य आहे, ते म्हणतात की स्थितिशील राहणं, स्थितिशील म्हणजे जशी स्थिती आहे त्या स्थितीत राहणं हा गाढवाचा उत्तम गुण आहे. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे, इमर्सनच्या त्या कोटेशन मधून घेतलं आहे. स्थितिशील राहणं, जसं आहे तसं राहणं हा गाढवाचा उत्तम गुण. हे हिंदू धर्माला उद्देशून बाबासाहेबांनी केले. जैसे है वैसे हम अच्छे, हमें अभी कुछ बदलाव की जरूरत नहीं, सब कुछ है वो हमारे पुराणों में. हे सगळं, पण बदल आपण ज्याला म्हणतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला नवीन पाहिजे, कम्प्युटर पाहिजे, एसी पाहिजे, कार पाहिजे, विमान पाहिजे, सगळं विज्ञान पाहिजे, पण धर्म जुना पाहिजे. धर्म जुना पाहिजे. जुन्या वस्तू झाल्या 10 वर्षापूर्वी तर फेकून देतो बाहेर. जुने कपडे झाले तर बाहेर फेकून देतो. 25 वर्षापूर्वीचं तर बेड असेल, एखादं कपाट असेल, एखादं फ्रीज असेल, ते आपण विकून टाकतो, दुसरं घेतो. सगळं नवीन पाहिजे, पण धर्म जुना पाहिजे. स्थितिशील हा गाढवाचा गुणधर्म आहे. बंधू आणि भगिनींनो, बौद्ध धर्म हा स्थितिशील नाही, हा प्रगतिशील आहे. हीनयानातून महायान, महायानातून वज्रयान, वज्रयानातून आता किती यान झाले, किती यान झालेले. जपानमध्ये वेगळा यान, चीनमध्ये वेगळा यान आहे, भारतामध्ये आंबेडकर यान आहे, नवयान आपण ज्याला. पश्चिमेमध्ये बनते संग्रहितांचा आपण जो काही यान म्हणतो, अनेक असंख्य यान. तिबेटचं यान वेगळंच आहे, श्रीलंकेचं यान वेगळंच आहे, ब्रह्मदेवचं यान वेगळंच. किती यान झालेले आहे. काय कारण आहे? कारण बौद्ध धर्म स्थितिशील नाही, तो गतिशील आहे, तो प्रोग्रेसिव्ह आहे, विकसनशील आहे आणि नव्या गोष्टी स्वीकारणार. आणि म्हणून या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवतात. आणि मग
त्या छोट्या देशामध्ये काश्यप मातंगाने उपदेश द्यायला सुरुवात. कुठलं सुत्त आहे? माझं हे जे विषय विषय मी सांगितलं ते सुत्त कुठलं आहे? ते सुत्त आहे सुवर्ण प्रभा सूत्र. सुवर्ण प्रभा सूत्र महायानाचं हे अतिशय मोठं सूत्र. आणि असं म्हणतात की एका मोठ्या देशानं त्या छोट्या देशावर आक्रमण करण्यासाठी तयारी, सैनिकाची तयारी केली, सगळं केले, पण गुप्तहेराने सांगितलं त्या मोठ्या देशाच्या राजाला की महाराज, आपण काही जरी केलं तर त्या छोट्या देशाला आपण पराभूत करू शकता. राजाने विचारलं काय कारण आहे? त्या छोट्या देशाचा पराभव का होणार नाही? तो गुप्तहेर सांगतो की महाराज, त्या छोट्या राष्ट्रामध्ये कश्यप मातंगाचे भिक्षू आहेत आणि ते त्यांना सुवर्ण प्रभा सुत्ताची शिकवतात. आणि हे सुत्त असं आहे की हे सुत्त जर लोकांनी ऐकलं आणि त्याचं आचरण केलं तर त्यांचा जगामध्ये कोणीच पराभव करू शकत. आता आपल्याला वाटेल की असं कसं आहे, पण आपण जर विचार केला की वज्जी लोकांचा पराभव कशामुळे होणार? वज्जी हे छोटं गणराज्य होतं, कौशल हे मोठं प्रसेनजीचं मोठं राज्य आहे. प्रसेनजीतनं विचारलं त्या पुरोहिताला, वज्जी लोकांचा पराभव करायचा आहे, बघ जाऊन ये. आपल्याला माहित आहे सगळं. तो काय जाऊन सांगतो, महाराज, वज्जी लोकांचा पराभव करणं शक्य नाही. का? कारण वज्जी लोकांना बुद्धानं काही संदेश दिलेला आहे. 7 बाबी अशा बुद्धानं सांगितलेल्या आहेत आणि त्याचं परिपूर्ण पालन जोपर्यंत वज्जी लोक करतील तोपर्यंत वज्जी लोकांचा पराभव. बंधू आणि भगिनी, जे बुद्धाने वज्जी लोकांना सांगितलं तेच काश्यप मातंगाने सुवर्ण प्रभा सुत्ताच्या नात्यात त्या छोट्या देशाच्या लोकांना. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की सुवर्ण प्रभा सुत्त हे अतिशय मौलिक असं सुत्त आहे, मोठा ग्रंथ आहे तो. आपल्याला वाटेल की एखादं सुत्त आपण जसं गाथा पठण करतो तसं, हे अतिशय मोठं जाडजूड पुस्तक. आपल्याला कुठे मिळालं तर आयुष्य विकत घ्या आणि वाचा. कितीतरी पुस्तक आहे, लंकावतार सूत्र, विमल कीर्ती निर्देश सूत्र, बोधिचारी अवतार, अशा अनेक पुस्तक आहेत की जे आपल्याला वाचता आले पाहिजे. आणि मग हे सुवर्ण प्रभा सूत्र काय? द सूत्र ऑफ गोल्डन लाईट. काय म्हटलेलं आहे? द सूत्र ऑफ गोल्डन लाईट. सुवर्ण प्रभा सूत्र. प्रभास म्हणजे लाईट, सूर्याचा लाईट, सुवर्ण सूर्य, गोल्डन सुत्ता, गोल्डन लाईट. आता याच्यामध्ये काय शिकवण दिलेली आहे बघा. शिकवण आता मी पूर्ण सांगणार नाही, पण कशामुळं पराभव होणार नाही असं म्हणतात की या सुत्ताचं आपण पठण केलं, या पुस्तकाचं पठण केलं आणि आचरण केलं तर या देशामध्ये शांती आणि सुख निर्माण होईल, वैश्विक शांती निर्माण होईल, स्वतःच्या देशाच्या आणि जगाच्या रक्षणासाठी माणसं तयार होतील, आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी, चैतन्य निर्माण करण्यासाठी. आणि कुणी हे जर सूत्र वाचलं तर त्याच्यामध्ये स्वतःमध्ये निर्माण होईल की नाही, केवळ मी शांत नाही झालो पाहिजे तर जग शांत झालं, समाज शांत झाला पाहिजे, तो सुख संपन्न प्रसन्न राहायला पाहिजे. आणि हा निसर्ग जो कोपतो तो अतिशय काय झालं, तो शांत राहायला पाहिजे. चक्रीवादळ असेल, आग लागणं असेल, पूर येणं असेल, भूकंप येणं असेल, या जरी नैसर्गिक आपत्ती असतील तर हे सुत्त सांगतं की हे नैसर्गिक आपत्ती नसतात, या मानवी लोकांनी काहीतरी गडबडी केल्या. ग्लोबल वॉर्मिंग हे कशामुळे झालं? आज
उत्तर ध्रुवामध्ये जे बर्फ वितळतो त्याचं कारण काय? उत्तर ध्रुवामध्ये बर्फ वितळतो, इकडं दक्षिण दिशेला समुद्राला भरती येते, समुद्राच्या लाटा 12 मीटर वर्षा होऊ लागलेली आहे, जंगलाला आग लागत आहे, पूर येत आहेत, पाऊस मुसळधार पडत आहे. हे का होत आहे? नैसर्गिक आपत्ती नाही, हे सूत्र सांगतं की बुद्धाच्या कार्यकारण भावानुसार काहीतरी बिघडलेलं आहे, संतुलन बिघडलेलं आहे. आणि निसर्गाचं संतुलन निसर्ग कधी बिघडत नसतो. बिघडतो कोण? या निसर्गामध्ये ज्याने अतिक्रमण केलं, ज्याने उष्णता निर्माण केली, ज्यांनी प्रदूषण निर्माण केलं, ज्यांनी सगळं संतुलन बिघडलं, ज्यांनी झाड तोडले, ज्यांनी जमिनीची धूप केली, याच्यामुळे काय होतं? चक्रीवादळ येतं. याच्यामुळे, कारण जंगल तोड झाली, चक्रीवादळ येणार. हे आपल्याला कधी कधी लक्षात येत. जंगल असतील मोठे मोठे, हजारो किलोमीटर जर जंगल असतील तर वादळ येण्याचा प्रश्न नाही, कारण सगळं जे संतुलन आहे ते झाडं करतात. ग्लोबल वॉर्मिंग, जर या पृथ्वीची उष्णता जर आपली वाढली नाही तर बर्फ वितळणार, इकडं समुद्राचा स्तर वाढणार. हे अतिशय मोठं प्रत्युत्तर समुत्पादाचं सुवर्ण प्रवाह सूत्र कधीच आहे ते. म्हणजे 21व्या शतकामध्ये आज आपण हे सगळं ग्लोबल वॉर्मिंग आणि सेव्ह अर्थ वगैरे हे जे प्रोग्राम सुरू झाले, ग्रीन अर्थ, सेव्ह अर्थ, हे प्रोग्राम सुवर्ण प्रवाह सूत्रामध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये 67व्या वर्षी हे कोण सांगतो? कश्यप मातंग त्या लोकांना. आणि म्हणून या सूत्रामुळे काय होईल? सुवर्ण प्रवाह सूत्राचं वाचनामुळं आणि ऐकण्यामुळं आणि आचरणामुळं एखाद्याच्या असं म्हणतात की संपूर्ण शुद्ध जीवन बने, सर्व प्रकारची हिंसा आणि भीती नष्ट होईल आणि लोकांमधील, देशातील सद्भावना वाढेल, समृद्धी वाढेल, सुरक्षितता वाढेल. नंतर पाऊस पाणी भरपूर पडेल, पीक संपत्ती चांगली येईल, समृद्धी येईल, पर्जन्यमान चांगलं होईल. आणि या सूत्रामुळं, या आचरणामुळं काय होईल? आरोग्य, ऊर्जा आणि शक्ती प्राप्त होईल, भौतिक संपत्तीची परिपूर्णता येईल, सन्मान मिळेल. सन्मान मिळेल. आपण म्हणजे सन्मान कशाचा करतो? आपण बुद्ध धम्माचं आचरण केल्यानंतर सन्मान वाढेल. का? कारण दसऱ्याच्या दिवशी आम्ही आपल्याची एक झाड तोडत नाही. हे अतिशय बुद्धानं निसर्गाचं संतुलन सांगितलेलं आहे. दसऱ्याच्या दिवशी आम्ही सोन्याच्या आपटाचे झाड तोडत बसत. आम्ही आता जे 10 दिवस चाललेलं आहे, आम्ही कुठले वृक्ष तोड करत नाही, आम्ही कुठले कंदमुळ तोडत नाहीत, आम्ही कुठले गवत तोडत नाही, ज्याला दुर्वा म्हटल्या जातात, बेलाची पाने म्हटले जातात. आम्ही अशा पद्धतीने काही निसर्गाच्या विरोधामध्ये बुद्धानं काही सांगितलं. आणि मग इतरांचा सन्मान वाढेल, भौतिक संपदा समृद्धी वाढेल आणि इतरांना सन्मान मिळेल. असे आणि जे काही प्रश्न जर निर्माण झाले भविष्यामध्ये, तर तुम्हाला स्पिरिच्युअल लीडर, आध्यात्मिक गुरु तुम्हाला मदत करेल. अशा प्रकारची सुवर्ण प्रभा सूत्राची शिकवण. आणि शेवटचं वाक्य, जो कोणी सुवर्ण प्रभा सुत्त असं म्हणतात, हे असं वाहन आहे, सुवर्ण प्रभा सुत्त हे असं वाहन आहे की जे तुम्हाला बुद्धत्वापर्यंत घेऊन जाईल. The sutra of golden light is the car that will be you enlightenment. हे सूत्र तुम्हाला कुठं घेऊन जाईल? हे सगळं तर तुम्हाला प्राप्त करून देईल, परंतु तुम्हाला इनलाइनमेंट करून तुम्हाला बुद्धत्व तुम्हाला प्राप्त. बंधू आणि भगिनींनो, हे सगळं जर एखाद्या देशामध्ये असं होत असेल तर तो कुठं जाईल? तो बॅक्टेरियापर्यंत जाईल, तो इजिप्त पर्यंत जाईल. इजिप्तमध्ये गांधीजीचे जे आपण जे माकड पाहतो ते 1000-1500 वर्षापूर्वी इजिप्तमध्ये मूर्ती आहे.
तो श्रीलंकेमध्ये जाईल, तो जपानमध्ये जाईल, तो चीनमध्ये जाईल. तो मंगोलिया कुठं आहे? मंगोलिया चीनच्या उत्तर ध्रुवावर. मंगोल, ज्याला आपण मंगोल वंश, चीनच्या पण उत्तर दिशेत. कुठपर्यंत गेला सन्मान? जम्बूद्वीपाचा सन्मान कुठपर्यंत गेला? कुणामुळे गेला? आणि म्हणून या बुद्धाला माझा देशाचा, चीनला पण वाटत, कंबोडियाला वाटत, मंगोलियाला वाटत, मलेशियाला वाटत, जपानला वाटतो, तैवानला वाटतो, कोरियाला वाटतो, ब्रह्मदेशला वाटतो, सिंगापूरला वाटतो, श्रीलंकेला वाटतो. आणि आता मी जे 15 नावं घेतले, हा सगळा अतिशय मोठा बुद्धाचा, बुद्धाच्या शिकवणीमुळे सन्मान प्राप्त होऊ शकतो. आणि असं म्हणतात की शिकवण इतकी मोठी आहे की ज्या भूमीमध्ये बुद्ध जन्मले त्या भूमीकडे पाय करून झोपण्याची आमची अपराध आहे. इतका मोठा सन्मान भारत भूमीला बुद्ध, जपानचे लोक, चायनीज लोक, हे सगळे पूर्वोत्तर राज्य जे देश आहे हे जम्बूद्वीपाकडे, बुद्ध भूमीकडे पाय करून झोपत नाहीत, अशी आख्यायिका आहे. असं ऐकलेलं आहे. आख्यायिका म्हणजे काय? असं ऐकलेलं आहे. मी काय जपानला गेलो नाही, मी काय चीनला गेलो नाही, पण ज्यांनी ज्यांनी गेलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी सांगितलेलं आहे की हे देश बुद्धाबद्दल अतिशय श्रद्धावान, भारताबद्दल अतिशय श्रद्धावान. कोट्यावधी डॉलरची मदत हे भारताला करतात. कशा? वेदामुळे करतात, मनुस्मृतीमुळे करतात, पुराणामुळे करतात, विष्णू पुराणामुळे करतात, शिवपुराणामुळे करतात. कशामुळे? केवळ आणि केवळ बुद्ध आणि त्रिपिटकामध्ये त्यांचे जे अतिशय मोठं मनुष्य मात्राचा अतिशय वैभव वाढवत, सभ्य सत्ता सुखीवंतीचा जो नारा तिथे या पृथ्वी तलावर केवळ मनुष्य नव्हे तर प्राणी लोक सुद्धा त्यांचं जीवन जगण्याचा अधिकार घेऊन प्राप्त होतात, जन्माला येतात, असा महान संदेश. आणि मग हे सगळं पोहोचवलं आणि मग असं म्हणतात त्या छोट्या देशाचा पराभव झाला. सुवर्ण प्रभा सुद्धाचा प्रभाव. आणि मग काश्यप, आपण जी कथा ऐकली, खोतांमध्ये भेट झाली, पुढचा चीनचा इतिहास. बंधू आणि भगिनींनो, हे असं अतिशय मोठं काम काश्यप मातंगाने केलं. आता पुढे आता एक असा संदर्भ आलेला आहे, तो एक मी सांगेल. पुढे असं म्हणतात, म्हणजे ते ह्युएनत्संगचं टिप्पण आहे ते, फाइयान ह्युएनत्संग आणि यित्सिंग यांच्या वर्णनातून भारताला सर्वसाधारणपणे पश्चिमेचा देश म्हटलेला आहे, किंवा 5 प्रदेशाचा देश, आर्य देश, मध्य देश किंवा ब्रह्म राष्ट्र म्हटले. ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ राष्ट्र म्हटले, जम्बूद्वीप या नावाने ओळखलेलं आहे. आणि मग यित्सिंग आणि ह्युएनत्संग म्हणतात इंदू हे नाव, इंदू, सिंधू म्हणजे या ज्या 7 नद्या वाहतात, कुठून वाहतात? हिमालयातून वाहतात. 7 सिंधूचा प्रदेश. आणि मानवी ज्या वसाहती निर्माण झाल्या या नदीच्या काठी, आपण ज्यावेळेस मानवी इतिहास पाहतो, ज्यावेळेस रानटी अवस्थेमध्ये माणूस तो शोधत राहायचा की कुठं प्राणी आहेत का, कुठं गुहा आहेत का, कुठं नद्या आहेत का. आणि सगळ्या वसाहती, जगभरातल्या वसाहती पूर्वीच्या ज्या रानटी अवस्थेमध्ये होत्या, टोळ्या अवस्थेमध्ये लोक राहायचे, हे पहिल्यांदा कुठं जायचे? नदीच्या काठी राहायचे. कारण तिथं स्वतःला पण पाणी पिण्यासाठी, वापरण्यासाठी, आणि त्या नदीवर प्राणी पाणी पिण्यासाठी.
पाण्याचा वापर अनेक ठिकाणी, आणि म्हणून प्राण्यासाठी आणि मनुष्य मात्रासाठी एकत्र राहण्याचं ठिकाण हा नदीचा प्रदेश. अशा या सप्त सिंधू, जिथं झेलम आहे, चिनाब आहे, वेगवेगळ्या नद्या आहेत. या सिंधूवरून सिंधू प्रदेश, त्याचं नाव जीवन संघने इंदू म्हटले. इंदू, आता इंदू म्हणजे काय, आणि अरबी लोकांनी त्याला काय म्हटलेलं आहे, हिंदू म्हटलेलं आहे. कारण अरबी भाषेमध्ये स नाही असं म्हणतात, सच उच्चारण हिंदू होतं. कसं होतं, लोक म्हणतात कसं काय, सिंधूचं हिंदू कसं झालं, तसंच झालं जसं ब्रह्मदेशची राजधानी यंगून होतं, भारतामध्ये आपण त्याला रंगून म्हणतो, आहे का नाही. ब्रह्मदेशची राजधानी काय, यंगून, आपण काय म्हणतो, रंगून. हे जसं आपण म्हणतो तसंच हिंदू प्रदेश सिंधूवरून झाला. मग या छोट्या छोट्या ठोकताळे असतात, पण आपल्याला कधी कधी बोलता येत, सांगता येत नाही. आणि म्हणून जसं यंगूनचं रंगून झालं, तसं सिंधूचं हिंदू झालं. आणि ह्युएन संघ म्हणतो त्या काळामध्ये उत्तर भारताला इंदू म्हणून ओळखलं जात होतं. आता हे इंदू म्हणजे काय आपण पाहू. इंदू म्हणजे असं म्हणतात, उत्तर भारतामध्ये त्याची उत्पत्ती चंद्रापासून काढली, चंद्रप्रकाश. ह्युएन संघ म्हणतो चंद्राला अनेक नाव आहेत, त्यापैकी इंदू हे एक नाव आहे. आणि असे म्हटले जाते की या प्राणी भवचक्राच्या अंधकारामध्ये फिरत असतात व त्यांना ज्ञान देणारा सूर्य मावळल्यानंतर, बघा अतिशय महत्वाचं आहे, या भवचक्रामध्ये प्राणी अज्ञान अंधकारामध्ये भटकत असतात, फिरत असतात, आणि त्यांना मुक्त करण्यासाठी, त्यांना ज्ञान देण्यासाठी सूर्य येत असतो. पण सूर्य मावळल्यानंतर, हा सूर्य कोण आहे, हा सूर्य बुद्ध आहे. पण हा सूर्य मावळल्यानंतर कोण प्रकाश देतो, तर शीतल प्रकाश देणारा चंद्र आहे, त्याला इंदू म्हणतात. काय म्हणतात त्याला इंदू म्हणतात. आणि म्हणून सूर्य मावळला गेला आता जम्बूद्वीपाचा, पण या जम्बूद्वीपामध्ये इंदू म्हणजे चंद्र आता प्रकाश देत आहेत, त्यांचे शिष्य प्रकाश देत आहेत. असा हा इंदूचा उल्लेख ह्युएन संघने केलेला आहे भारताच्या बाबतीमध्ये. आणि मग सूर्य मावळल्यामुळे चंद्रासारखा शांत आणि स्वच्छ प्रकाश देऊन सर्वांना मार्गदर्शन करणारा हा जम्बूद्वीप आहे. आणि म्हणून त्याला हिंदू म्हटलं जातं. बौद्ध धर्मामुळे इतर देशातील लोकांबद्दल भारताबद्दल किती आदर होता हे यामध्ये दिसून येतं. आणि मग सिंधूचं जे अपभ्रंश झालं, त्याचं अपभ्रंश ताईन झालं, चुआन झालं. सिंधूचं रूपांतर चिनी भाषेमध्ये काय झालं, ताईन आणि चुआन असं भाषांतर झालं. हे सगळं अतिशय मोलाचं भारताचं चीनमध्ये काही गोष्टी झाल्या. आणि मग हे सगळं बघत असताना काश्यप मातंग आणि धर्मरक्षक किंवा धर्मरत्नांनी काय केलं, या लोकांनी भारतातलं जे काही ऐतिहासिक महत्व आहे, भारताची ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक आणि सांस्कृतिक माहिती देण्याचं काम चीनला या दोघांनी केलं. बघा अतिशय महत्वाचं आहे, भौगोलिक माहिती, ऐतिहासिक माहिती, धार्मिक माहिती आणि सांस्कृतिक माहिती देण्याचं काम या दोघांनी केलं. किती मोलाचं काम आहे, पण आपल्याला माहित आहे का, इतिहासाने याची नोंद घेतली नाही, पण काही भागामध्ये मात्र त्याची उल्लेख. आता पुढे असे म्हणतात, आता मी समोराकडे येईल. एक ग्रंथ त्यावेळेस निर्माण करण्यात आला, त्या ग्रंथाचा एक उल्लेख करेल आणि मग समोराकडे जाईल. चिह प्यांग या बौद्ध भिक्खून, चिह प्यांग
या बौद्ध भिक्खून काय केलेलं आहे, एक पुस्तक लिहिलं. काय लिहिलं? रेकॉर्ड्स ऑफ लिनेज ऑफ द बुद्धा अँड पॅट्रिआर्चेस. म्हणजे हे सगळं जे काही बुद्ध आणि त्यांचे जे काही फाउंडर आहेत, फादर आपण ज्याला म्हणतो, बुद्ध धर्माचे जे काही फाउंडर जे आहेत, त्यांची वंशावळ, लिनेज म्हणजे त्यांचा वारसा, हा वारसा, त्याचं रेकॉर्ड ऑफ द लिनेज ऑफ द बुद्धा अँड पॅट्रिआर्चेस असं नावाचा अतिशय मोठा ग्रंथ लिहिला. आता पुढं आपण इतिहासाचं हे सगळं बघत असताना आणि काश्यप मातंग आणि या सगळ्या याच असताना पुढं 68 मध्ये काश्यप मातंगाचं निधन झालं. त्यांचे चित्र मी आता, आपण जर या वर्गाचं पोस्टर पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांचं पोस्टर छाप, म्हणजे काश्यप मातंगाचा पण पोस्टर आहे आणि धर्मरक्षक किंवा धर्मरत्नाचं पण पोस्टर आहे. ते अश्वश्वेत, आपण जे श्वेत अश्व नावाचं जे विहार आहे, त्या विहारामध्ये अजून पण ते चित्र आहे दोघांचं. हे जे हे अतिशय मोठा इतिहास बुद्ध धर्माचा चीनच्या लोकांनी. आता पुढे पाहूया, या दोघांमुळे काय झालं. काश्यप मातंग आणि धर्मरक्षक किंवा धम्मरत्न हे दोन नावं त्यांचे आहेत. या दोघांमुळे काय झालं, चीनवरून पण लोक आले आणि भारतातून पण काही लोक गेले. भारतातून कोण कोण गेले याचे मी फक्त नावं वाचेल, त्याचा तुम्ही इतिहास नंतर पाहू शकता. जी पाऊल वाट काढली होती या लोकांनी, मी जे तुम्हाला वाचून दाखवलं, आपण जर ते पाहिलं तर आपण जे 15 देशाचे नाव असले, त्या मार्गानं हे दोघं त्या मार्गाने गेले. कपिसा, बामियान, म्हणजे काबूल पण आहे त्याच्या अगोदर. त्याच्या अगोदर आपण जर नकाशा पाहिला तर बराचसा प्रांत आहे, पण काबूल आहे, कपिसा आहे, बामियान आहे, बॅक्ट्रिया आहे, सिक्तियान आहे, समरकंद, पुढं ताशकंद राहतं, कशगर, तुर्फान, कूच, खस, सराह, लुलान, तुंग, हुआंग, मुरान, चर्चन, नीय, खोतान आणि मग यारकंद. या सगळ्या मार्गाने जाता जाता एक वाट निर्माण झाली चीन मध्ये जाण्याची, आणि चीनच्या लोकांना वाट निर्माण झाली जम्बूद्वीप मध्ये येण्याची. या वाटेनं कोण कोण गेलं, यांच्या नंतर बुद्धभद्र, गुणभद्र, प्रभाकर मित्र, बोधी रुची, वज्रबोधी, अमोघ वज्र, कुमारजीव, संघभूती, गौतम संघदेव, पुण्य यात्रा, विमलाक्ष, धर्मयश, बुद्धयश, धर्मक्षेम, बुद्धजीव, धर्ममित्र, गुणवर्मन, गुणभद्र, धर्मकृत, यशस, गुणवृद्धी, बोधिरुची, परिमिती, मेघशिका, उपशून्य, परमार्थ, बोधिधर्म, धर्मरुची, रत्नामती, बुद्ध शांत, गौतम प्रज्ञारुची, नरेंद्र यश, ज्ञानभद्र, यशोगुप्त, जीव यश, बुद्धभद्र, विमोक्ष सेन, ज्ञानगुप्त, धर्मप्रज्ञ, धर्मज्ञान, धर्मगुप्त, पुण्योपाय, वज्रभूती, शुभंकर सिंह आणि विनीत रुची. हे भारतातील जवळपास हे 2 आणि हे 43 असे 45 लोकांचा उल्लेख भारतातून चीन मध्ये येतात. आणि चीन मधून कोण कोण आले तर फाईयान 399 ते 414, ह्युएन त्संग 629 ते 645, यित्सिंग 671 ते 695, आणि त्याच्यानंतरचा चौथा आहे स यंग संग युन, सुंग युन नावाचा हा चौथा एक प्रवासी आहे. त्याच्या पूर्वी 260 ला असं म्हणतात, इसवी सनाच्या 260व्या वर्षी
एक प्रवासी निघाला होता. या सगळ्यांच्या अगोदर चू से लिन चू से लिन 260 मध्ये निघाला, पण असं म्हणतात की तो खोतांमध्येच आहे. पण असं म्हणतात इत्सिंगने लिहिलेलं आहे की माझ्या 500 वर्षा अगोदर 20 चिनी भिक्षू भारतामध्ये आले. इत्सिंग कधी आला? 671 आला. 671. पण तो काय म्हणतो, माझ्या 500 वर्षापूर्वी चिनी 20 बौद्ध भिक्षू भारतामध्ये आले आणि त्या काळामध्ये भारतामध्ये श्रीगुप्त नावाचं राज्य बुद्धगयेच्या त्या क्षेत्रामध्ये, आणि श्रीगुप्ताने त्यांना बुद्धगयाला विहार बांधून दिले. हा सगळा इतिहास. तर बंधू आणि भगिनींनो, हे सगळं बघत असताना चीन मधून भारतामध्ये आणि भारतातून चीन मध्ये जाणारे, आपल्याला माहित आहे की चीन मधला जो काही अतिशय मोठा विद्वान होता, आपण त्यांचं नाव उल्लेख केलेला आहे. पण पुढे असं म्हणतात तिथे याच्यानंतर काय झालं, लाओत्से नावाचा अतिशय मोठा विचार, लाओत्से. आणि लाओत्सेनं याच परंपरेमध्ये, कारण बुद्धाचं आणि सगळे भिक्षू संघ तिथं आणि बौद्ध संस्कृती, बौद्ध धर्माचा प्रचार झाला होता, आणि पुढे तिथेच त्याच काही काळामध्ये लाओत्स नावाचा अतिशय मोठा विचार होता. त्याने ताओ संप्रदाय निर्माण केला. ताओ धर्म ज्याला आपण, चीनचा जो मूळचा धर्म आहे तो कसा आहे, ताओवादी आहे. ताओ धर्म पाळतात. ताओ म्हणजे मौन, ताओ म्हणजे मौन. आणि पुढं तिथं बुद्धाचं ध्यान गेलं. बुद्धाचं ध्यान गेलं तिथं, चान आपण ज्याला म्हणतो. चीन मध्ये ध्यानाला काय म्हणतात, चान. आणि मग लाओचं मौन, बुद्धाचं चान, असा दोघांचा मिळून बोधिधम्मानं पुढं झेन नावाचा संप्रदाय जो जपानमध्ये गेला. असा हा समृद्ध बुद्धाची परंपरा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये, असं म्हणू की एक शेवटचा विचार सांगेल, आणि किती मोठं महात्म्य बुद्ध धम्माचं. पूर्ण आशिया खंड, त्याच्या सगळ्या ज्या सीमारेषा आहेत, त्या सीमारेषा बुद्ध धम्मामुळं या जगाच्या सीमारेषा, या आशिया खंडाच्या सीमारेषा एकरूप झाल्या होत्या. कुणामुळं? बुद्धामुळं. बुद्धाच्या सांस्कृतिक जे काही अतिशय मोठी क्रांती बुद्धाने केली, त्याच्यामुळं अतिशय मोठं जम्बूद्वीप आणि भारत, जम्बूद्वीप आणि ब्रह्मदेश, जम्बूद्वीप आणि श्रीलंका, हे सगळे जे काय होते हे स्वतंत्र देश होते, परंतु एका गोष्टीमुळे एक होते, आणि ती गोष्ट होती बुद्धाने त्यांचा. असं म्हणतात की एक जुनी गोष्ट आहे, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अमेरिकेतील चिनी राजदूताने एक म्हटलेलं आहे, अमेरिकेतील चिनी राजदूत अँबॅसिडर जो असतो, त्यांनी एक वाक्य केलेलं. काय केलेलं आहे ते सांगेलच, पण हे आपल्याला पाहता आलं पाहिजे की जगानं कधी भारताचं ऐकलं का? आज आपलं कुणी ऐकतो का? कुणी ऐकतो का आपलं? श्रीलंका तरी ऐकतो का आपलं? श्रीलंका ऐकत नाही आपलं, कारण श्रीलंका म्हणतो तुमचं काय ऐकायचं, आपली पत काय राहिली जगामध्ये? जगामध्ये पत आहे का आपली? श्रीलंका मग असं वाटतं की आपला एखादा मराठवाडा जो आहे, मराठवाडा एवढा श्रीलंका. भारत देश हा विशाल काय प्रदेश आहे, पण तो मराठवाडा एवढा स्वतंत्र देश श्रीलंका, तो भारताचा ऐकत काय ऐकत नाही? आपली आपण पत गमावून बसलो. गेल्या 1000 वर्षाचा इतिहास पाहिला तर भारताचं एक पराभूत देश म्हणून गणना होते. किती आक्रमणे केली? मोगल आले, डच आले, फ्रेंच आले, इंग्रज आले, त्याच्या अगोदर अनेक लोक आहेत. किती लोकांनी पराभव केला का? पत आपण गमावलेली आहे.
पराभूत देश, ज्याला म्हटलं पराभूत मानसिकतेचा देश, कोणीही या आणि आम्हाला पराभव करा, हे सूत्र विभाजनवादी धर्मानं एक कथा आपल्याला माहित आहे. आता त्या मुस्लिम जो शासक आहे त्याचं मला नाव सांगता येत, पण कदाचित ते पानिपतच्या याच्यातलंच असेल. पानिपत मध्ये काय झालं, मुस्लिम राजा पाहतो अरे हे इकडे वेगळे जेवण करतायत, ते इकडे वेगळे जेवण करतायत, एका सैन्यामध्ये 2 ठिकाणी हे सैन्य का जेवण करतात. त्या मुस्लिम शासकाला सांगितलं, महाराज हे 2 या ठिकाणी वेगळे आहेत, कारण हे स्पृश्य आहेत आणि हे अस्पृश्य आहेत, हे शूद्र आहेत. जिसके फौज में एकता नहीं है उसे कोई भी हरा सकता. काय म्हटलं त्यांनी, जिसके फौज में एकता नहीं है उसे कोई भी हरा सकता. बंधुआनी वगैरे, भारताचा पराभव विभाजनवादी, भेदाभेद करणाऱ्या जे धर्मग्रंथ आहेत, जे धर्म आहेत, जे विचारसरणी आहेत, त्यांनी भारताचा पराभव केला. बुद्धाच्या विचारसरणीला ज्यांनी स्वीकारलं, सम्राट अशोक, मगध साम्राज्याचा इतिहास, भारताचा सम्मान वाढला. आणि म्हणून सामर्थ्यशाली देश हा बौद्ध देश असतो. जपान असं म्हणतात की अगदी नाम मात्र देश आहे, तो बेटांचा प्रदेश बनलेला आहे, पण जगातली 3री आर्थिक शक्ती आहे. अमेरिका, चीन आणि नंतर जपान. अमेरिकेच्या तो नसा आवळतो, नाड्या आवळतो, का महान देश झाला. उत्तर कोरियाचा आपल्याला माहित आहे, तो उत्तर कोरिया अमेरिकेला व्यसन घालतो का, बुद्धिस्ट राष्ट्र आहे. हे लक्षात ठेवता आलं पाहिजे. आणि म्हणून जगाने कधी भारताचे ऐकले का, होय कधी ऐकले, मौर्य साम्राज्य जेव्हा होतं तेव्हा जगानं ऐकलं, अशोकाचं ऐकलं, चंद्रगुप्तचं ऐकलं, त्याच्यानंतर बौद्ध धम्माचा संदेश चीन, जपान, कोरिया, तिबेट, मंगोलिया पर्यंत गेला. आणि या सगळ्या जगानं भारताचं ऐकलं. का ऐकलं, का ऐकलं, भीतीनं ऐकलं का, आक्रमण केलं का. आणि मग असं म्हणतात की फार वर्षापूर्वी अमेरिकेतील चीन राजदूत ह्यू सिंह यांनी म्हटलेलं, ह्यू सिंह यांनी काय म्हटलं बघा, भारतानं एकही सैनिक न चीनला पाठवता, एकही सैनिक चीनला न पाठवता, रक्ताचा एक थेंबही न सांडला नाही, तरीही चीनवर भारतानं 1000 वर्ष राज्य. काय म्हणतो तो ह्यू सिंह, अमेरिकेतील चीनी राजदूत म्हणतो की एकही सैन्य चीनला भारतानं पाठवलं नाही, एक रक्ताचा थेंब पाठवला नाही, पण 1000 वर्ष चीनवर प्रभाव कुणाचा होता, भारताचा होता. हे बुद्धाचं महात्म्य, बुद्धाच्या शिष्याने जो धम्म तिथं घेऊन गेला त्यांचं महात्म्य, हे जम्बूद्वीपाचं आणि बुद्धाच्या शिकवणीचं महात्म्य. पण ज्यावेळेस एखादा बौद्ध माणूस गणपतीच्या पुढं आपला फोटो काढतो, त्यावेळेस ती ताकद निर्माण होते. त्या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.